नागरिकांनी कायद्याचे पालन करून नागपंचमी सण साजरा करावा. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील. मौजे 32 शिराळा येथील प्रसिद्ध नागपंचमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालय आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972च्या नियमांचे कडक पालन करून नागरिकांनी उत्सव साजरा करावा, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित नागपंचमी उत्सव नियोजन बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आमदार सत्यजित देशमुख, जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष, उपवनसंरक्षण अधिकारी गवते सागर गवते, विभागीय वन अधिकारी प्रशांत वरुडे, पोलीस उपाधीक्षक अरुण पाटील यांच्यासह वन, महसूल व पोलीस प्रशासनातील विविध उच्चाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की 32 शिराळ्यातील नागपंचमीचे आकर्षण केवळ जिल्ह्यापुरते मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रात आहे. त्यामुळे उत्सवासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. या काळात कायद्यातील तरतुदीचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी वन विभाग, महसूल आणि पोलीस प्रशासनाने पूर्णपणे दक्ष राहावे. जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांनी सांगितले की कायदा व सुव्यवस्थेसाठी प्रशासनाकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. वन विभागातर्फे शिराळा व परिसरामध्ये विशेष गस्ती पथके तैनात करण्यात आले आहेत. तसेच नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी ध्वनिक्षेपक आणि पत्रकाद्वारे व्यापक जनजागृती केली जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नाग किंवा साप पकडणे, त्यांचे प्रदर्शन करणे अथवा त्याचा अधिवास नष्ट करणे हा गंभीर गुन्हा आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972च्या कलम 9 व 51 नुसार अशा कृत्यासाठी 3 ते 7 वर्षाचा कारावास आणि किमान 25,000 रुपयाचा दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. असा प्रकार आढळल्यास तात्काळ वन विभाग किंवा पोलिसांशी संपर्क साधावा.